नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अर्णवने आपलं हांतरून पांघरून हे खाली हातरलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर तुम्ही हे काय करताय? तुम्ही तुमचं हांतरून खाली का टाकताय? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण मी आजपासून खाली झोपणार आहे. मी वरती बेडवरती झोपणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, का सर? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण माझी ताई तिथे खालीच झोपत असेल ना, त्यामुळे मी सुद्धा खालीच झोपणार. तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, आता अर्णव सर बेडवरती झोपणार नसतील तर मी कशी बेडवरती झोपू? तो जर खाली झोपणार असेल तर मी सुद्धा खालीच झोपणार. तेव्हा ती एक काम करते, ती आता कपाटातून दुसरं इथे अंथरूण काढते आणि ते सुद्धा खाली अंथरते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हे काय करतेस तू? अजून कशाला अंथरूण हातरतेस? मी जास्त लोळत नाही. मी इथे शांतपणे झोपू शकतो. मला जास्तीचं इथे अंथरूण आता नको आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे तुमच्यासाठी नाही आहे. हे अंथरूण आता माझ्यासाठी आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, का पण? तू कशाला इथे खाली झोपतेस? तू वरती तिथे बेडवरती झोप ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर माझा नवरा इथे खाली झोपणार आणि मी काय बेडवरती झोपायचं? हे योग्य दिसतं का? काहीही झालं ना तरीसुद्धा मी पण इथे खालीच झोपणार. कळलं तुम्हाला? तेव्हा इथे ईश्वरी त्याच्या शेजारीच आता इथे अंथरूण टाकून झोपलेली असते. दोघेही अंगावरती पांघरूणसुद्धा घेत नाही. तेव्हा अर्णव म्हणत असतो, मग तू आता माझ्याकडे का बघतेस? त्या बाजूला तोंड करून झोप ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, का सर? मी या बाजूलाच बघणार आणि तुमच्याकडेच बघणार. तेव्हा अर्णव म्हणतो, तू ऐकणार नाही आहेस ना, म्हणून तो आता दुसऱ्या कुशीला झोपणार असतो. पण त्याचे मसल्स पेन करत असतात, त्यामुळे तो डाव्या कुशीला झोपू शकत नाही. अर्णव म्हणतो, हे बघ माझे मसल्स पेन करतायत, त्यामुळे मी डाव्या कुशीला झोपू शकत नाही. मी उजव्या कुशीला झोपणार आहे. त्यामुळे तू एक काम कर, तू डोळे तरी बंद कर, नाहीतर तिकडे तरी बघ, माझ्याकडे बघू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते, का म्हणून सर? मी का तुमच्याकडे बघायचं नाही आहे? मी तुमची बायको आहे आणि मी जर माझ्या नवऱ्याकडे बघितलं तर त्यात चुकीचं काय आहे? तेव्हा तुम्हाला जर माझ्याकडे बघायचं नसेल तर तुम्ही नका बघू. तुम्ही तिकडे तोंड करून झोपा. नाहीतर एक काम करा, तुम्ही इथे माझ्याकडेच बघा. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, तू ऐकणार नाही आहेस ना? तू जर आता तिकडे बघितलं नाहीस ना तर मी तुझ्यासाठी अंगाई गाई ना. ती म्हणते, हो सर, सर प्लीज प्लीज अंगाई म्हणा ना. तेव्हा इथे अर्णव आपल्या भसाड्या आवाजामध्ये इथे आता निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई अशी अंगाई म्हणायला लागतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर नको नको, प्लीज नको, मी झोपते झोपते सर. आणि ती आता डोळे बंद करते आणि म्हणत असते की सर कसं आहे ना, जर तुम्ही ह्या आवाजामध्ये अंगाई म्हणालात ना तर मी आजच रात्री काय कुठल्याच रात्री झोपू शकणार नाही. आणि तेव्हा इथे आता अर्णवला ती गप्प करते. तेव्हा अर्णव म्हणतो, मग चल डोळे बंद कर बरं. तेव्हा ईश्वरी डोळे बंद करते आणि आता झोपत असते. तेव्हा इथे पुन्हा ती डोळे उघडून बघणार. अर्णव म्हणतो, अंगाई म्हणू? ईश्वरी म्हणते, नाही नको नको सर, हे काय मी झोपलीच आहे आता. तेव्हा ती डोळे बंद करून शांतपणे झोपलेली असते. अर्णवला आपल्या बहिणीची आठवण येते, कारण तिलासुद्धा इकडे झोप येत नसते, त्यामुळे अर्णवसुद्धा झोपत नाही. इथे आता अंजली रात्रभर एकटीच असते. अर्णव आपल्या जागेवरती उठून बसलेला असतो आणि तो आपल्या ताईचा विचार करत असतो. इथे आता अंजलीसुद्धा आपल्या आईचा सात्विकाचा फोटो शेजारी घेऊन झोपलेली असते. तेव्हा आपल्या आईबरोबर घालवलेले ते प्रत्येक क्षण त्या दोघांनाही आठवत असतात. कशा पद्धतीने ते दोघेजण एकमेकांबरोबर राहायचे, कशा पद्धतीने एकमेकांना सपोर्ट करायचे. आणि इथे राकेश आता अंजलीला एकटीलाच ठेवून त्या मुलीकडे रियाकडे आलेला असतो आणि त्या रियाबरोबर आपला वेळ घालवत असतो. आणि रियासुद्धा इथे आता राकेशला पैसे देत असते आणि स्वतःच्या तालावरती नाचवत असते. तेव्हा इथे अंजली आणि अर्णव दोघेजणं रात्रभर झोपलेले नसतात. सकाळ होते तेव्हा अंजली उठून बघते तर काय, इथे आता राकेश अजून घरी आलेला नसतो.
तेव्हा अंजली म्हणते, हे काय, राकेश अजून आलेले नाही आहेत, कुठे गेले ते, रात्रभर घरी आले नाही. तेवढ्यातच वॉचमन दादांचा फोन आलेला असतो. अंजली म्हणते, हां वॉचमन काका बोला ना. तेव्हा वॉचमन काका म्हणतात की आज घरच्या नळांना पाणी येणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेर जाऊन सार्वजनिक नळावरती पाणी भरावं लागणार आहे. तेव्हा अंजली म्हणते, हो का, पण मी तर इथे आता बाहेर जाऊन पाणी नाही भरू शकत आणि त्याच्यामध्ये राकेशसुद्धा घरामध्ये नाही आहेत. राजेश रात्रभर घरी आलेले नाहीत. तुम्हाला काही माहिती आहे का? वॉचमन काका म्हणतात की नाही, मला काहीच माहिती नाही आहे. तेव्हा इथे वॉचमन काका म्हणतात की एक काम करा, मग कुणाला तरी थोडंसं पाणी भरायला सांगा. तेव्हा इथे अंजली म्हणत असते की बरं बरं ठीक आहे, मी जाते आणि थोडं तरी पाणी भरून ठेवते, कारण राजेश तर अजून आलेले नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संजय काकांचे जे मित्र असतात त्यांनी इथे सुप्रियाकडे एक स्केच आर्टिस्ट पाठवलेला असतो. वल्लरीचा शोध घेत असताना सुप्रियाला माहिती नसतं की ती बाई कोण आहे, कशी आहे. त्यामुळे आता तिचं नावगाव माहिती नसल्यामुळे शोध घेणं कठीण झालेलं असतं. पण आपण त्या बाईला नक्की शोधून काढू शकतो, कारण तिचं जर स्केच तयार केलं तर ती कशी दिसते हे आपल्याला कळेल आणि मग तिला शोधणं सोपं होईल. यासाठी इथे आता संजय काकांचे जे मित्र असतात त्यांनी इथे स्केच आर्टिस्टला इथे किचन क्लाउडमध्येच पाठवलेलं असतं. तेव्हा ते म्हणतात की हे बघा, आपल्याला त्या बाईचं स्केच तयार करायचं आहे. तुम्ही डोळे सांगा बरं. इथे आपल्याकडे डोळ्यांच्या काही आउटलाईन आहेत, त्यातले त्यांचे डोळे कुठले आहेत हे तुम्ही सांगा. ती म्हणते, मी तुम्हाला सांगते ना, त्यांचे डोळे खारे होते आणि मग ती कशी कशी दिसत होती हे आता तिने सांगितलेलं असतं. तेव्हा ती अशी दिसत होती का? तेव्हा सुप्रिया म्हणते, हुबेहूब अशी नाही, थोडे अजून वेगळी दिसत होती. तेव्हा ती कशी दिसत होती हे सुप्रियाने हुबेहूब वर्णन करून काकांना सांगितलेलं असतं. तेव्हा वल्लरीचा संपूर्ण चेहरा खरं तर तयार झालेला असतो. तेव्हा इथे अजून काही इथे आउटलाईन वगैरे बाकी असतात. तेव्हा सुप्रिया म्हणते की अजून किती वेळ लागेल? तेव्हा ते स्केच आर्टिस्ट म्हणतात की संध्याकाळपर्यंत तुमचं चित्र पूर्ण होईल, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तेवढ्यातच इथे सुप्रियाला नमूचा फोन आलेला असतो. नम्रता म्हणत असते, आई, अगं मी बाबांना फिजिओथेरपिस्टकडे घेऊन तर गेलेली आहे, पण तू एक काम करतेस का, सिलेंडरवाला येणार आहे घरी, आपला सिलेंडरसुद्धा संपायला आला आहे, त्यामुळे घरी जा आणि सिलेंडर घे बरं. तेव्हा सुप्रिया म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी घरी जाते आणि सिलेंडर घेते. तेव्हा सुप्रिया येते आणि काकांना म्हणत असते की तुम्ही तुमच्या आता दुकानावरती जाणार आहात ना, तुम्ही एक काम करा, तिथे हे चित्र तुम्ही पूर्ण करा. संध्याकाळपर्यंत मी किंवा माझी मुलगी चित्र घ्यायला येईल. पण आता मला घरी जावं लागणार आहे. तेव्हा मी संध्याकाळी तुमच्या दुकानावरती येऊन चित्र कलेक्ट करते. तेव्हा काका आपल्या दुकानावरती गेलेले असतात. इथे ईश्वरी किचनमध्ये काम करत असते आणि तेव्हा इथे सुप्रिया फोन करून सांगते की इशू, अगं बाबांचे ते मित्र आहेत ना, त्यांनी स्केच आर्टिस्ट पाठवला आहे. ज्या बाईचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतोय त्या बाईला शोधण्यासाठी आम्ही तिचं स्केच तयार करतो आहे आणि ते आपण पेपरमध्ये सगळीकडे छापून आणूया, म्हणजे तिला शोधणं सोपं होईल नाही का? तेव्हा एक काम करशील का, जर मला वेळ नाही मिळाला तर तू जाऊन ते चित्र कलेक्ट करशील का, मी तुला ॲड्रेस सांगते. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की ठीक आहे आई, तू मला ॲड्रेस सांगून ठेव, जर तुला वेळ नाही मिळाला तर संध्याकाळी मी जाऊन ते चित्र घेईन. तेव्हा हे बोलणं आता वल्लरीने ऐकलेलं असतं आणि वल्लरी म्हणते, अच्छा, म्हणजे माझं आता चित्र काढलं जातं आहे, तर ठीक आहे, कारण ॲड्रेस आता तिनेसुद्धा ऐकलेला असतो. त्या ॲड्रेसवरती जाऊन ती ते चित्र चोरण्याचा प्रयत्न करणार असते. तेव्हा इथे आता चाळीतल्या बायका लाईनमध्ये उभ्या असतात, कारण का त्यांना पाणी भरायचं असतं. तेव्हा त्या लाईनमध्ये अंजलीसुद्धा उभी राहिलेली असते. वॉचमन दादा येतात आणि म्हणतात की अर्णव सर, मला जरा तुमच्याशी थोडा वेळ बोलायचं होतं अंजलीताईंबद्दल. अर्णव म्हणतो, काका बोला ना, काय बोलायचं आहे तुम्हाला, ताई ठीक आहे ना? तेव्हा काका म्हणतात की अंजलीताई ठीक आहेत, पण त्या रात्रभर घरी एकट्याच होत्या. रागेश कुठे गेला होता काय माहिती, तो रात्रभर बाहेरच होता आणि त्या एकट्याच घरी होत्या. त्याच्यामध्ये आज घरच्या नळाला पाणी येणार नाही आहे, आज बाहेरच्या सार्वजनिक नळावरून
पाणी भरावं लागणार आहे आणि अंजलीताईंना आपल्या काही जमणार नाही. पण तो राजेश आता घरातच नाही आहे तर काय करणार. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय अर्णव सर, आपल्याला अंजलीताईंची मदत करायला हवी. आपण आत्ताच्या आत्ता तिथे जाऊया. तर इथे अंजली आता हळूहळू येते आणि कळशी हंडा घेऊन लाईनमध्ये उभी असते. तिचा आता नंबर येणार असतो. इथे आता नळाच्या पाण्यावरून बायकांची भांडणं होत असतात. तेवढ्यातच अंजली इथे आता येणार कळशी भरायला लावणार. तेवढ्यातच ती एक बाई म्हणते, ए चल तू बाजूला हो, चल आधी मी भरणार आहे. तेव्हा एक बाई खूप चांगली असते. ती अंजलीला सपोर्ट करते आणि ती म्हणते, का गं, नळ काय तुझ्या एकटीचं आहे का? त्यासुद्धा लाईनमध्ये उभ्या आहेत ना, आणि थोडी तरी माणुसकी दाखव. अगं त्या प्रेग्नंट आहेत, त्यांना थोडंसं भरू दे आणि जाऊ दे ना घरी. तेव्हा ती बाई म्हणते, हा मग काय झालं प्रेग्नंट असली तर? आपण काय प्रेग्नंट असताना कामं केलेली नाही आहेत का? चल हो बाजूला, आधी इथे पाणी आम्हीच भरणार, कळलं ना? तेव्हा अंजली म्हणते, असं करू नका हो, मला भरून घेऊ दे ना, मला ह्या कामांची सवय नाही आहे एकतर. तेव्हा अंजली आता जे काही खरं आहे ते सांगत असते. तेव्हा ती बाई म्हणते, हो का, तुला कामाची सवय नाही आहे का? आणि आम्हाला काय रोज याच कामाची सवय आहे नाही का? तेव्हा इथे अंजलीचा हंडा ती बाजूला फेकून देते. तेव्हा अंजली म्हणत असते, असं करू नका हो, मला आधी भरू दे ना. तेव्हा इथे अंजलीला ती बाई हाताला धरून बाजूला करते आणि म्हणते की कामाची सवय जर नाही आहे मग येता कशाला चाळीमध्ये राहायला? तुमच्या आता श्रीमंत घरामध्येच राहायचं ना. इतकी चांगली श्रीमंत घरातली दिसते, मग चाळीमध्ये आलीस कशाला आम्हाला त्रास द्यायला? आणि अंजलीला हाताला धरून बाजूला करते आणि तिची कळशीसुद्धा फेकून देते. तेवढ्यात तिथे अर्णव, ईश्वरी दोघेजण आलेले असतात. ईश्वरीला खूपच राग येतो. ईश्वरी म्हणते, काय गे नप्ती, हे काय केलंस तू? माझ्या नंदेची कळशी हांडा फेकून दिलीस, तुझी एवढी हिंमत? हा नळ काय तुझ्या एकटीच आहे का? सार्वजनिक नळ आहे, सार्वजनिक. आणि तसंही लाईनमध्ये उभं कशासाठी राहता तुम्ही? व्यवस्थित पाणी भरण्यासाठी ना. मग माझी नणंद प्रेग्नेंट आहे, दिसत नाही का गं तुला? तुझे डोळे फुटलेत की काय? अगं जरा पण माणुसकी शिल्लक राहिलेली नाही आहे ना. उलट प्रेग्नेंट बाईला तुम्ही आधी हांडे भरून दिले पाहिजे आणि घरी पाठवलं पाहिजे. तर लाईनमध्ये उभं करता तर करता, पण इथे पाणी भरायची वेळ आली की बाजूला करताना स्वतः इथे नंबर घेता काय? का म्हणून माझी नणंद काय इथे राहते, त्याचे पैसे देत नाही, फुकटमध्ये राहते ती. लाज नाही वाटत का गे नपती? आणि ती तिचा हात पकडते आणि पिरगळते आणि म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवायच्या, माझ्या नंदेला कोणी त्रास द्यायचा नाही आणि आधी पाणी माझी नणंदच भरणार, कळलं का? आता बघते ना मध्ये कोण येतं ते. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ताई ताई सॉरी, खरंच ताई सॉरी, पण प्लीज तुम्ही माझ्या बहिणीला त्रास देऊ नका. आणि अंजली ताई, तू पण त्या लोकांना शांतपणे सांगत जा की पाणी तर पहिलं तूच भरणार आहेस. ईश्वरी, आता जाऊ दे. मी सिंदूर, तू आता इथे या लोकांची माफी माग, माफी माग ना त्यांची. तेव्हा ईश्वरी म्हणते, का म्हणून, का म्हणून मी त्यांची माफी मागायची? काहीही झालं तरी मी ह्याची माफी मागणार नाही आहे, कळलं का गं? तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची सगळ्यांनी, जोपर्यंत आमच्या अंजलीताई इथे आहेत तोपर्यंत पहिलं पाणी त्याच भरणार. आणि जर पाण्यावरून काही वाद झाला आणि पुन्हा जर त्यांच्या कोणी वाकड्यात गेलं ना, तर हम इंदौर से हैं, इंदोरी इथे दणका द्यायला तुम्हाला मला वेळ लागणार नाही, कळलं का? मग उद्यापासून काय करायचं? पहिलं पाणी कोण भरणार? तर अंजलीताई पाणी भरणार. आणि पुन्हा जर माझ्या नंदेच्या कोणी वाकड्यात गेलं आणि मला ते कळलं ना, तर मी तुम्हाला सोडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा इथे ईश्वरी आता पाणी भरायला उभी राहते. पाणी भरलेलं असतं. तेव्हा अंजली हंडा उचलायला जाणार. ईश्वरी म्हणते, नाही नाही ताई, प्लीज प्लीज असं करू नका, अहो पाणी आम्ही भरतो ना. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तू काहीही करणार नाही आहेस, प्लीज ऐक माझं. आणि हे जे मी काही करतो आहे ना, ते तुझ्यासाठी करत नाही आहे, माझ्या भाचीसाठी करतो आहे असं समज. अशा अवस्थेमध्ये तू तुझ्या इथे बाळाला प्लीज त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा अर्णव तो हंडा खांद्यावरती घेतो, कळशी हातामध्ये घेतो आणि रूमवरती ठेवायला जात असतो. तेव्हा अंजली म्हणत असते की बास झालं चिंटू, तू माझी इथे मदत करायला आलास, तुम्ही दोघांनी माझी मदतही केली, पण अजून तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, लक्षात ठेव. तुला असं वाटत असेल, मी नळावरती काही बोलले नाही, पण तुला जर असं वाटत असेल ना की तू हे सगळं केल्यानंतर मी पाघळून जाईन आणि तुला माफ करेन, तर मी अजिबात तुला माफ करणार नाही आहे. आणि तू घरामध्ये नाही यायचं, कारण हे घर तुझं नाही आहे,
हे घर माझ्या नवऱ्याने खूपच कष्टाने माझ्यासाठी घेतलेलं आहे. भाड्याने का असेना, पण माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी घेतलं आहे. त्यामुळे तुम्ही दोघेजणं आतमध्ये येऊ नका. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तू किती आणि काहीही बोल, तरीसुद्धा मी घरामध्ये हंडे ठेवायला येणारच आहे. अर्णव जातो, हंडे ठेवतो आणि बाहेर येतो. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे बास झालं, पण यापुढे तुम्ही दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला माझी माया वगैरे येण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही दोघांनी इथे माझी मदत करायला यायचं नाही प्लीज. मला चाळीमध्ये तमाशा नको आहे. आणि अंजली आता घरामध्ये जाते आणि त्यांच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. तेव्हा ईश्वरीला अर्णवला खूप जास्त वाईट वाटतं. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की ताई, मला माहिती आहे मला असं बोलताना तुला किती त्रास होत असेल. लहानपणापासून आपण दोघेजणे एकत्र लहानाचे मोठे झालो. तू माझी किती काळजी घेतलीस, माझे किती लाड केलेस, हे मला माहिती नाही आहे का? मला जेव्हा तू असं बोलत असतेस तेव्हा ते सगळं ऐकून तुलासुद्धा किती त्रास होत असतो, या गोष्टीची जाणीव आहे मला. तेव्हा अर्णव म्हणतो, तू काळजी करू नको, लवकरात लवकर सगळं काही आपल्यामध्ये व्यवस्थित होईल. तुला इतका त्रास होत असेल ना ताई, तर मी स्वतः मला शिक्षा करून घेतो. हां, कारण मला हे सहन होत नाही आहे. माझी ताई मला सोडून इथपर्यंत आली, या गोष्टीनेच मी कासावीस झालो होतो. आणि आता तर इथे तू माझ्याबरोबर ज्या पद्धतीने बोललीस, त्यानंतर मी स्वतः मला शिक्षा करून घेतो, म्हणजे तुला त्रास होणार नाही. तेव्हा इथे आता अंजलीला त्रास होत असतो अर्णवचं बोलणं ऐकून. तेव्हा अर्णव आता इथे स्वतःला शिक्षा करून घेत असतो. तो आता स्वतःच्या इथे पाय पकडून उभा असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर हे काय करताय तुम्ही? प्लीज असं काही करू नका सर, तुम्हाला त्रास होईल. आधी तुम्ही इकडे या बरं, इकडे या सर. सगळेजणं बघतायत, हसतील तुम्हाला. आधी तुम्ही मला सांगा की आता आपण अंजलीताईंना जे पाणी भरून दिलं, ते अंजलीताईंनी फेकलं का? नाही ना, ते पाणी त्या वापरणार आहेत. याचा अर्थ काय होतो सर? हळूहळू आपण जे काही प्रयत्न करतोय ना अंजलीताईंना आपल्या बाजूने वळवण्यासाठी, ते प्रयत्न यशस्वी होत आहेत सर. म्हणून तर बघा ना, तुम्ही भरून आणलेलं पाणी अंजलीताईंनी अजिबात टाकलं नाही, ते पाणी त्यांनी ठेवलं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे ना. हळूहळू आपण आपले प्रयत्न वाढवायचे. राहिला प्रश्न अंजलीताईंचा, तर आपले वॉचमन काका आहेत की नाही, आपण त्यांचा थोडासा पगार वाढवूया आणि मग सकाळी ते अंजलीताईंना मदत करतील छोट्या छोट्या कामांमध्ये. बरोबर ना? अंजलीताई आणि तो राकेश, 2 माणसं तर आहेत. किती एवढं पाणी लागतं? ते पाणी आपले वॉचमन काकासुद्धा भरू शकतात आणि त्यांची बायको पण मदत करेल घरातल्या कामांना. आपण त्यांना थोडे थोडे पैसे वाढवून देऊया, चालेल ना? तेव्हा अर्णव म्हणतो, अरे वा, गुड आयडिया, हे तू अगदी बरोबर बोलतेस. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, आणि सर मला वाटलं नव्हतं की तुम्ही कुणाच्या तरी सामने तरी झुकाल म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय झालं, मी माझ्या ताईच्या समोर वाकलो तर त्यात काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे वा, नातं टिकवण्यासाठी झुकलं पाहिजे, ही गोष्टसुद्धा तुम्हाला कळले, मला खूप आवडले. तेव्हा इथे आता ईश्वरीला त्या गोष्टीचं कौतुक वाटत असतं. तर पुढील भागामध्ये अर्णव म्हणत असतो की मला नाश्ता नको आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, अरे देवा, मलासुद्धा आता घरातली सगळी कामं करायची आहेत. आज कामवाल्या ताई पण आलेल्या नाही आहेत, मला सगळं करावं लागेल. तेव्हा अर्णव म्हणतो, एक मिनिट, चिडचिड करून काय होणार आहे? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, तेच तर ना सर, चिडचिड करून काय होणार आहे? सोल्युशन काढावं लागणार आहे, सोल्युशन. आणि ते असं चिडचिड करून काढता येत नाही, कळलं ना तुम्हाला? अंजलीताईंचं मन वळवण्याचा प्रयत्न आपण करूया, पण त्यासाठी तुम्हालासुद्धा खंबीर राहावं लागणार आहे सर. चिडचिड करून काही होणार नाही आहे, असं ईश्वरी अर्णवला त्याच्या भाषेमध्ये समजावून सांगते.